कुठे आलं फ्लो मेजरमेंट जो आपण चॅप्टर आपला किंवा युनिट आपला सुरू आहे त्यामध्ये आपण मागील लेक्चरला बघितलं व्हेरिएबल हेड फ्लोमीटर किंवा आणि इलेक्ट्रिकल फ्लोमीटर हे दोन आपण बघितलेले आहे. व्हेरिएबल एरिया फ्लोमीटरमध्ये रोटामीटर कसा वर्क करतो, त्याचं कन्स्ट्रक्शन काय, कशा प्रकारे जो काय रेस्ट्रिक्शन एरिया आहे तो चेंज होतो, त्याचं आपण वर्किंग वगैरे तिथं बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटर काय असतो आणि टर्बाइन टाईप फ्लोमीटर काय असतो. टर्बाइन टाईप फ्लोमीटर टर्बाइनच्या जो काही ऑपरेटिंग प्रिन्सिपल त्यावर वर्क करत असतो. त्यामध्ये आपण त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, कसा वर्क करतो बघितलं. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लोमीटर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या प्रॉपर्टीवर वर्क करतात. त्यामध्ये आपण कोअर यूज केली, त्या कोअरमध्ये जो काय पाईप आपण एक यूज केली, त्यातून कंडक्टिंग फ्लुइड फ्लो केला आणि त्यामध्ये जो काय EMF आहे तो EMF इंड्यूस झालेला आपण तिथं बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं बघायचं आहे अल्ट्रासोनिक फ्लोमीटर. अल्ट्रासोनिक फ्लोमीटर आता अल्ट्रासोनिक फ्लोमीटर बघायचं आहे तर ह्याचं मेजरिंग प्रिन्सिपल जे आहे ते दोन टाईपमध्ये क्लासिफाय होतं. पहिलं जे आहे ते ट्रान्झिएंट टाईम आणि दुसरं जे आहे ते आहे डॉपलर फ्रिक्वेन्सी शिफ्ट. पहिलं जे आहे ट्रान्झिएंट टाईम आणि दुसरं आहे डॉपलर फ्रिक्वेन्सी शिफ्ट. आता ह्या दोन जे काय प्रिन्सिपल आहेत त्यामुळे दोन टाईप ह्याचे पडतात. पहिला जो आहे तो आहे टाईम डिफरन्स टाईप आणि सेकंड जो आहे तो आहे डॉपलर फ्लोमीटर. त्यातला आपण सर्वप्रथम पहिला जो टाईप आहे अल्ट्रासोनिक फ्लोमीटरचा टाईम डिफरन्स टाईप तो बघू. तर यामध्ये ऑपरेटिंग प्रिन्सिपल जर आपण विचार केला तर काय होतं, ज्यावेळी यातून जे काही आपल्याला फ्लुइड आहे त्या फ्लुइडमध्ये आपण काय करतो तर अल्ट्रासोनिक वेव्ह पास करतो. अल्ट्रासोनिक वेव्ह पास करतो. ज्यावेळी हे प्रोपॅगेट होतात अल्ट्रासोनिक वेव्ह त्यामध्ये प्रोपॅगेट झाल्यावर त्यांची जी काही प्रोपॅगेशनची वेलोसिटी आहे ती वेलोसिटी बदलते. कशामुळे बदलते तर जसा फ्रिक्वेन्सी जे आपली जे काय जसं जो आपण फ्लुइड आहे जसा तो फ्लो होतो यातून त्या प्रमाणात ह्या अल्ट्रासोनिक वेव्हची जी काही वेलोसिटी आहे ती सुद्धा चेंज होते. म्हणजे जर फ्लुइडची वेलोसिटी चेंज झाली तर अल्ट्रासोनिक वेव्हची सुद्धा वेलोसिटी चेंज होते. आता जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर सिम्पल कन्स्ट्रक्शन आहे. टाईम डिफरन्स टाईप अल्ट्रासोनिक फ्लोमीटर आपण बघत आहोत. यामध्ये दोन टाईपचे ट्रान्समीटर यूज करा, ट्रान्समीटर A, ट्रान्समीटर B आणि रिसिव्हर A, रिसिव्हर B अशा दोन रिसिव्हर आणि दोन ट्रान्समीटर आपण इथं यूज केलेले आहेत. हे दोन्हीसुद्धा काय तर एका डिस्टन्स नाही एकमेकापासून ते दूर ठेवलेले आहेत ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. आता जो का ट्रान्समीटर A आहे, हा ट्रान्समीटर काय करतो तर तो जे काय अल्ट्रासोनिक वेव्ज आहेत ते पास करतो. जे काय पल्सेटिंग वेव्ह ते एका शॉर्ट ड्युरेशनसाठी पास करतो आणि ते आपल्याला रिसिव्हर Aला कलेक्ट होतात. म्हणजे रिसिव्हर Aच्या टाईपमध्ये ते आपल्याला रिसिव्ह होतात. आता बघितलं तर हा इथून इकडं ट्रान्समिट करणार आहे. आपला फ्लो रेट असा आहे, जे काय फ्लुइड आहे ते म्हणजे फ्लोच्या अलॉंग विथ किंवा फ्लोच्या फेवरला हा जो ट्रान्समीटर A आहे तो काय करणार आहे तर अल्ट्रासोनिक पल्सेस हा प्रोड्यूस करणार आहे आणि तो रिसिव्हर Aकडे प्रोड्यूस करणार आहे. सिमिलरली आता आपल्याला आणखीन एक इथं ट्रान्समीटर आपण यूज केलेला आहे तो आहे ट्रान्समीटर B. बरोबर, हा ट्रान्समीटर B आपण यूज केलेला आहे. आता हा काय करतो तर हा सुद्धा एक अल्ट्रासोनिक पल्सेस काय करतो एका शॉर्ट ड्युरेशनसाठी रिसिव्हर Bकडे ट्रान्समिट करतो. परंतु यामध्ये डिफरन्स काय तर हा ऑपोजिट टू द फ्लोच्या ऑपोजिट डायरेक्शनला हा जो अल्ट्रासोनिक पल्सेस आहेत ते पल्सेस
फ्लो करतो, बरोबर. अल्ट्रासोनिक पल्सेस काय करतो, फ्लो करतो टू द रिसिव्हर बी, बरोबर. आता यामध्ये जे काय अल्ट्रासोनिक व्हेलॉसिटीज आहेत वेव्हच्या, म्हणजे ए कडून असून बी कडून असेल, ते एकतर व्हेलॉसिटी इन्क्रीज होतील किंवा डिक्रीज होतील. ते कशावर डिपेंड आहे, तर फ्लुइडच्या व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे आणि फ्लुइडच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे. म्हणजे फ्लुइड जो आहे तो कोणत्या डायरेक्शनकडून पास होत आहे त्या डायरेक्शनला इथं इम्पॉर्टन्स आहे, आणि किती वेळासाठीने तो फ्लो होत आहे ते सुद्धा आपलं एक महत्त्वाचं आहे. त्यामुळं जरी जर आपण डिटेक्टर जर यूज केला तर मेजर केला, ट्रान्झिएंट टाईम जर इथं मेजर केला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचा किंवा डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीमचा, तर जे काय अल्ट्रासोनिक वेव्ज जे काय ट्रॅव्हल होणार आहे ए कडून बी कडे, ए कडून ट्रान्समीटर ए कडून ए कडे, तर जो काय ट्रान्झिएंट टाईम आहे तो कसा दिला जातो, तर टी ए इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय सी प्लस व्ही कॉस थिटा. ट्रान्झिएंट टाइम टी ए is given as t is equal to 1 divided by c plus v cos theta. आणि ज्यावेळी ट्रान्समीटर बी कडून ट्रान्समीटर रिसिव्हर बी कडे जे अल्ट्रासोनिक वेव्ह पास होणार आहे ते आपण कसं देणार, टी बीने देणार आहे. टी बी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय सी, पण इथे काय येतं मायनस व्ही कॉस थिटा, सॉरी इथं एल आहे, एल डिवायडेड बाय सी मायनस व्ही कॉस थिटा. एल म्हणजे डिस्टन्स बिटवीन ट्रान्समीटर रिसिव्हर, ह्या दोन्ही ट्रान्समीटर रिसिव्हरमधला जो डिस्टन्स आहे तो एल आहे, बरोबर. तो एल डिवायडेड बाय सी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी ऑफ अल्ट्रासोनिक वेव्ह, अल्ट्रासोनिक वेव्हची जी काय व्हेलॉसिटी आहे ती आपण सीन दाखवतो. आणि थिटा जो काय अँगल आहे तो काय, तर पाईपच्या ॲक्सिस बरोबर किती अँगल केलेला आहे, पाथ अँगल, तो अँगल म्हणजे थिटा आहे. आणि फ्लुइडची जी काही व्हेलॉसिटी आहे ती व्हीने आपण दाखवलेली आहे. आता जर आपण डिफरन्स घेतला या दोन्ही टाईममध्ये टी ए मायनस टी बीचा, तर आपल्याला काय मिळतं, डेल्टा टी इज इक्वल टू एल इंटू 2v कॉस थिटा, बरोबर. आणि त्यामुळे आपण ह्यापासून इथून काय करू शकतो, तर व्हेलॉसिटी फाइंड करू शकतो. व्ही इज इक्वल टू काय येणार, तर एल डिवायडेड बाय 2 इंटू डेल ऑफ टी कॉस थिटा, बरोबर. समजलं. तर आपल्या ह्या प्रकारे आपण जी काय आपली फ्लुइडची व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपण मेजर करू शकतो युजिंग टाईम डिफरन्स टाईपनं. जर आता ह्या पुढचा जो फ्लोमीटर आहे तो आपला आहे डॉपलर फ्लोमीटर. कोणता आहे, तर डॉपलर फ्लोमीटर. हा काय, तर हा डॉपलरचा जो का प्रिन्सिपल त्या प्रिन्सिपलवर वर्क करतो. डॉपलरचा प्रिन्सिपल काय ते आपण पुढे सांगूच, पण यामध्ये आधी कन्स्ट्रक्शन बघू. कन्स्ट्रक्शन काय आहे, तर डॉपलर फ्लोमीटरचं, तर यामध्ये एक क्रिस्टल ट्रान्सड्युसर यूज केलेला आहे. इथं बघितलं तर हा क्रिस्टल ट्रान्सड्युसर इथं दाखवलेला आहे. क्रिस्टल ट्रान्सड्युसर इथं हा यूज केलेला आहे की आउटसाईड पाईपच्या आउटसाईडला तो इथं आपल्याला दिसतो की आपण इथं प्लेस केलेला आहे. हा जो ट्रान्सड्युसर आहे हा काय करतो, तर अल्ट्रासोनिक वेव्ज जे आहेत ते वेव्ज इमिट करतो. आणि ह्या ज्या वेव्ज आहेत ह्या एका पर्टिक्युलर पाईपचा जी काय वॉल आहे त्या पाईपच्या वॉलवर एक पर्टिक्युलर अँगल बनवून ह्या वेव्ज ह्या पाईपमध्ये इंट्रोड्यूस होतात. आता ट्रान्सड्युसर जे काय आहे इथं आपण यूज करतो तो एक पिझो इलेक्ट्रिकल क्रिस्टल हा आपण ट्रान्सड्युसर म्हणून यूज करतो. हा काय करतो, जे काय रेअर मुवमेंट असतात किंवा जे काय अनवॉन्टेड मुवमेंट असतात त्या ॲटेन्युएटेड करण्याचं काम हा पिझो इलेक्ट्रिकल क्रिस्टल करत असतो. यातील
ज्यावेळी आपण ह्या क्रिस्टल थ्रू अल्ट्रासोनिक वेव्ह पास करणाऱ्या ह्यामध्ये, त्यावेळी यातील बहुतांश जे काय अल्ट्रासोनिक वेव्ज आहेत ह्या काय होतात, पुन्हा रिफ्लेक्ट होतात लिक्विड पार्टिकल. हे जे लिक्विड पार्टिकल्स आहे, ह्या लिक्विड पार्टिकल ते इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतात, ते रिफ्लेक्ट होतात. बरोबर. आणि काही काही वेळ काय असतं, तर त्या लिक्विडमध्ये बबल्ससुद्धा असतात. त्या बबल्स सुद्धा इन्सिडेंट झाल्यामुळे त्या पुन्हा रिफ्लेक्ट होतात आणि पुन्हा काय होतात, त्या सगळीकडे रिफ्लेक्ट होऊन पुन्हा ह्या वॉलच्या थ्रू पुन्हा ह्या क्रिस्टलला त्या रिसिव्ह होतात. बरोबर. आता जे काय लिक्विड फ्लो होत असतो या पाईपमधून, त्यावेळी त्या लिक्विड बरोबर जे काय पार्टिकल्स असतील किंवा बबल्स असतील ते सुद्धा काय होतात, त्या पाईपमधून मूव्ह होतात. आणि हे पार्टिकल्स किंवा जे काही बबल्स यातून मूव्ह होत असतात ते रिफ्लेक्टर म्हणून होतात, की जेणेकरून जे काय आपले अल्ट्रासोनिक वेव्ह आहे ते त्या पार्टिकलला इन्सिडेंट होऊन पुन्हा रिफ्लेक्ट होतात. आता पार्टिकल्स किंवा बबल्स जे प्लेस असतात ते का फ्लूडची जी काय व्हेलॉसिटी असेल त्या व्हेलॉसिटीने काय होतात, ते त्या पाईपमधून ह्या पाईपमधून हे मूव्ह होत असणार आहेत. बरोबर, किंवा पुढे जात असणार आहेत. आता ज्यावेळी रिफ्लेक्टेड वेव्ह ह्या शिफ्ट होतात, कसं असणार, ज्यावेळी पार्टिकलची जी काय व्हेलॉसिटी असणार त्या व्हेलॉसिटीच्या प्रमाणे जे काय रिफ्लेक्शन होणार आहे ते रिफ्लेक्शनसुद्धा काय होणार, शिफ्ट होणार आहे. आणि बरोबर. आणि ते म्हणजे काय असतात, तर आपलं डॉपलर इफेक्ट प्रिन्सिपल आहे. म्हणजे काय, जर पार्टिकल किंवा बबल्स जे काय व्हेलॉसिटीने ह्या फ्लुइडच्या व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतात, त्यामुळे जी काय रिफ्लेक्टेड वेव्ज आहेत ते सुद्धा त्या फ्रिक्वेन्सीने काय होतात, शिफ्ट होतात. जसं जसं ते पार्टिकलची व्हेलॉसिटी शिफ्ट होईल तसं. आणि हे म्हणजे काय असतं, तर ह्याला म्हणतो आपण डॉपलर प्रिन्सिपल. आता यामध्ये जर बघितलं, व्हेलॉसिटी व्ही जर आपल्याला काढायला झाली, व्ही इज इक्वल टू जर आपण द्या झाली डेल्टा एफ चेंज इन फ्रिक्वेन्सी डॉट सी टी डिवायडेड बाय 2f0 cos theta, 2f0 cos theta. आता व्ही म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड, डेल एफ म्हणजे आपल्याला माहित आहे की ट्रान्समिटिंग आणि रिसिव्हिंग फ्रिक्वेन्सीमध्ये जो काय डिफरन्स आहे तो म्हणजे आपला डेल्टा एफ असणार आहे. सी टी म्हणजे काय असणार, तर अल्ट्रासोनिक वेव्हची जी काय आपली व्हेलॉसिटी आहे ती असणार आहे. F0 म्हणजे ट्रान्समिशन फ्रिक्वेन्सी आणि थिटा म्हणजे अँगल ऑफ द ट्रान्समिटेड वेव्ह आणि पाईपचा मधला जो काय अँगल आहे तो म्हणजे आपला असणार आहे हा थिटा. बरोबर. जर सी टी, F0 आणि थिटा हे जर कॉन्स्टंट असतील तर जी काय फ्लुइडची व्हेलॉसिटी आहे ही काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेल एफ चेंज इन फ्रिक्वेन्सी. बरोबर. तर याप्रमाणे आपण काय देतो, तर जी काही फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होणार आहे त्याप्रमाणे व्हेलॉसिटी आपल्याला मिळत असते. आता ह्याचं जे काय ॲडव्हान्टेज आहे, ॲडव्हान्टेज काय, तर ॲक्युरसी चांगली असते, रिस्पॉन्स टाईम चांगला फास्ट असतो, प्रेशर लॉस होत नाही. आणि जर डिसअडव्हान्टेज जर बघायचं झालं अल्ट्रासोनिक फ्लोमीटरचं, तर जी काही कॉस्ट आहे ती हाय असते. जे काही सर्किट असतं ह्याचं ते थोडंफार कॉम्प्लिकेटेड आहे. आणि मेनली हे कुठे यूज करतात, तर लिक्विड फ्लो जिथं असतो तिथं हे मेनली यूज करतात. त्यानंतर आपल्याला जो पुढचा टाईप बघायचा आहे ते आहे हॉट वायर ॲनेमोमीटर. हॉट वायर ॲनेमोमीटर. आता ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे काय आहे याचं ते एका फॅक्टवर आहे. आता आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी फ्लुइड फ्लो होत असतो, एखादा हॉट सरफेस आपण घेतला, बरोबर, आणि त्यावेळी जर आपण फ्लुइड फ्लो केला त्यावेळी काय होतं, जी काय हीट असते ती हीट त्या हॉट सरफेसकडून त्या फ्लुइडला ट्रान्सफर केली जाते. बरोबर. तो काय करतो,
हीट ॲब्सॉर्ब करतो आणि त्यामुळे जे काय सरफेस असतो त्या हॉट सरफेसचा जो काय टेम्परेचर असतं ते कमी होतं आणि जो काय फ्लो रेट आहे तो बरोबर त्या रिड्यूस झालेल्या टेम्परेचर बरोबर असतो. म्हणजे एक सिम्पल जर एक्झाम्पल घेतलं, समजा एक पातेलं आपण जर गॅसवर विदाउट वॉटर गरम केलं, बरोबर, म्हणजे ते काय असणार, थोडंफार त्यात तापमान असणार, त्यामुळे ते गरम असणार आहे. जर आपण त्यामध्ये वॉटर ओतली, बरोबर, वॉटर काय केली, ओतली, तर काय होणार, जे काय भांडं किंवा जे काय पातेलं असेल त्याचं जे काय टेम्परेचर आहे ते टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे आणि त्यामध्ये जे काय वॉटर असणार आहे त्या वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, बरोबर. म्हणजे काय केलं तर त्यानं त्या भांड्यातून जी काय वॉटर आहे ती वॉटर जी आहे ती वॉटर काय करतो, त्या भांड्यातून हीट ॲब्सॉर्ब करतो, बरोबर. त्यामुळे त्या भांड्याचे जे काय टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कमी होतं आणि जे टेम्परेचर कमी झालेलं आहे ते म्हणजे काय असतं, तर आपला जो काय फ्लो असेल किंवा जे काय तो फ्लो आहे तो फ्लो रेट असेल. समजलं. तर सिमिलरली आपण इथं कन्स्ट्रक्शनमध्ये जर बघितलं तर फ्लो सेन्सिंग एलिमेंट जे काय स्मॉल लेंथनं असते वायरची ते आपण इथं यूज केलेले आहेत. मग ते जे आहेत ते प्लॅटिनम टंगस्टन किंवा प्लॅटिनम रोहिडम निकेल यांच्यापासून तयार झाले असतात. त्यांचा जो काय डायमीटर आहे तो 5 मायक्रोमीटर एवढा डायमीटर असतो आणि हे जे आहेत हे दोन हॉट प्रॉन्स जे आहेत, प्रोब्स जे आहेत प्रॉन्सच्या मध्ये वेल्डेड केलेलं असतं आणि बरोबर हे पाईपच्या फ्लोच्या डायरेक्शनला सेंट्रली इन्सर्ट केलेले असतात. आता जर वायर ज्या कनेक्ट आहेत त्या एका विस्टोन ब्रिजला इथं कनेक्ट केलेलं आहे, जे काही बॅलेन्स्ड असतात, बरोबर. आपल्याला माहिती आहे विस्टोन ब्रिज इज अ बॅलन्स ब्रिज, म्हणजे बॅलन्स डिटेक्ट करण्यासाठी आपण इथं विस्टोन ब्रिज यूज करतो. जेणे इथं काय यूज केलं आहे आणखी परत बॅलन्सिंग मेजर करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर बरोबर ह्याच्या सेंटरला यूज केलेला आहे आणि जी काय वायर आहे ते आपण इलेक्ट्रिकली हीट करणार आहे इथं, बरोबर. ज्यावेळी फ्लूड या पाईपमधून फ्लो होत असतो त्यावेळी जी काय वायर आहे ती काय होते, ही वायर आधी काय असणार, गरम असणार, बरोबर. फ्लूड जो फ्लो झाल्यामुळे ही वायर काय असणार, पुन्हा ह्या फ्लूडची जी काय व्हेलॉसिटी असते त्या व्हेलॉसिटीमुळे ही वायर थंड होईल, बरोबर. म्हणजे जो काय टेम्परेचर असणार आहे तो टेम्परेचर रिड्यूस होईल आणि टेम्परेचर रिड्यूस झाल्यामुळे जो काय रेजिस्टन्स असतो वायरचा तो सुद्धा डिक्रीज होतो. आणि हा कशामुळे होतो, तर रेट ऑफ कूलिंग जे काय आहे, म्हणजे किती लवकर किंवा किती रेटनं हे जी वायर आहे ती कूल होणार आहे हे कशावर डिपेंड असतं, तर जी काय वायरचे फिजिकल डायमेन्शन असतील किंवा वायरचा आणि जो काय फ्लो होणारा फ्लूइड आहे त्यामुळे जो काय टेम्परेचर डिफरन्स असतो त्यामुळे, किंवा जे काय फ्लूइडची प्रॉपर्टीज असतात, वेगवेगळे फ्लूइड आपण यूज करणार आहे त्या फ्लूइडच्या प्रॉपर्टीजमुळे आणि फ्लूइडचा जो काही फ्लो रेट आहे, फ्लो होणारा जो काय फ्लूइड आहे त्याची जी काय व्हेलॉसिटी आहे ह्या सगळ्या पॅरामीटरमुळे जो काय किती रेटमध्ये आपली जी काय वायर आहे ती वायर कूल होणार आहे हे डिपेंड असतं. आज वरचे जे काय सगळे पॅरामीटर जर आपण बघितलं, व्हेलॉसिटी ऑफ द फ्लूइड ही इफेक्टिवली कॉन्स्टंट असते हॉट वायरच्या ऑपरेशनमध्ये. त्यामुळं जे काही डिव्हाइस आहे ते डिव्हाइस आपण डायरेक्टली फ्लो मेजरमेंट करू शकतो. यामध्ये काय असते, मोस्टली हॉट वायर आणि जे काय फ्लूइडची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते त्यामुळं जे काय फ्लो रेट आहे किंवा फ्लो व्हेलॉसिटी आहे ती आपण डायरेक्टली मेजर करू शकतो. आता यामध्ये मेजर करण्याचे दोन मेथड्स आहेत. व्हेलॉसिटी मेजर करण्याचे दोन मेथड्स आहेत. पहिली जी आहे त्याला आपण म्हणतो, पहिली आहे ती कॉन्स्टंट करंट मेथड आहे. कॉन्स्टंट करंट मेथड आहे. कॉन्स्टंट करंट मेथड यामध्ये काय केलं जातं, तर ह्या मेथडमध्ये जो काय
फ्लूड आहे किंवा जो काही फ्लोईंग करंट असणार आहे वायरमधून तो आपण कॉन्स्टंट ठेवला जातो. यामध्ये करंट कॉन्स्टंट ठेवला जातो आणि फ्लोमध्ये जो काही व्हॅरिएशन होतं त्यामुळे काय होतं, टेम्परेचर चेंज होतं. बरोबर. आता टेम्परेचर जर चेंज झालं असेल वायरचं तर काय तो त्यामुळे ह्या वायरचा रेझिस्टन्ससुद्धा चेंज होतो. बरोबर. टेम्परेचर चेंज झाले ह्या वायरचा रेझिस्टन्स चेंज होतो आणि रेझिस्टन्स जर चेंज झाला असेल तर आपण विस्टोन ब्रिज जो काय आपण इथे यूज केलेला आहे त्यामुळं युजिंग द गॅल्व्हॅनोमीटर आपण जी काय टेम्परेचर जे काय बॅलन्सिंग कंडिशन आहे ती बॅलन्सिंग कंडिशन चेक करतो आणि आपण जो काय हीट ट्रान्सफर झालेली आहे ती आपण इथून या रजिस्टर थ्रू फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे कॉन्स्टंट टेम्परेचर मेथड. कॉन्स्टंट टेम्परेचर मेथड. कॉन्स्टंट टेम्परेचर मेथडमध्ये काय असतं तर यामध्ये ही जी वायर टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवतो आणि जो काय करंट फ्लोईंग होणार आहे यात वायरमधून जी काय आपण सर्व सिस्टीम यूज करून फ्लो करणार आहे तो ॲडजस्ट करतो. ॲडजस्ट करून काय करतो तर जे काय टेम्परेचर आहे ह्या वायरचं ते आपण कॉन्स्टंट ठेवतो. आता फ्लो रेट जो ह्यामध्ये दिला जातो तो काय तो किती करंट रिक्वायर्ड आहे ह्या सिस्टीमला की टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी तो करंट म्हणजे काय असतो आपला फ्लो रेट असतो. काय करतो आपल्या इथं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं म्हणजे काय करतो ह्यातून जो काय करंट आपल्याला फ्लो करायचा आहे तो आपण करंट ॲडजस्ट करतो. आता करंट ॲडजस्ट करतो म्हणजे काय होणार ह्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार आहे पण इथं करंट चेंज झाला. बरोबर. आता हा करंट किती चेंज करतो तो म्हणजे आपला असणार आहे फ्लो रेट. बरोबर. इन टर्म्स ऑफ आपण करंट इथं तो डिफाईन करतो. आता ह्याचं ॲडव्हान्टेज बघितलं तर ह्याचं जे ह्या मीटरचं जे काय ॲडव्हान्टेज आहे ते इलेक्ट्रिकल आहे. बरोबर. आणि त्यामुळं आपण ते ॲनालॉग आणि डिजिटल फॉर्ममध्ये रीड आउट करू शकतो. यांची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती एक्सलंट डायनॅमिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ॲक्युरसीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर +1 ± 0.1% एवढी ॲक्युरसी आहे. आणि हे जे आहे ते लिक्विड आणि गॅस बोथ सुद्धा आपण ह्यातून मेजर करू शकतो. आणि यामध्ये डिसॲडव्हान्टेज म्हटलं तर जे काय फाईन वायर आपण यूज करणार आहे त्याची काय फिजिकल स्ट्रेंथ आहे ती लिमिटेड असते. बरोबर. नंतर कॉन्स्टंट टेम्परेचर टाईप असल्यामुळे जे काय फ्लूइडची वेळेस चेंज होतो तो चेंज टेक केअर करणं हे फीडबॅकचं काम आहे. ॲप्लिकेशन जर बघितलं तर गॅस मेजरमेंटमध्ये हे आपण यूज करतो. अशा प्रकारे हे जे आहे ते हॉट वायर ॲनिमोमीटर आपण इथं बघितलेलं आहे. आता या लेक्चरमध्ये आपण अल्ट्रासोनिक फ्लोमीटर जे आहे ते बघितलं. मग टाईम डिफरन्स असेल किंवा डॉपलरचं प्रिन्सिपल असेल त्या दोन प्रिन्सिपलवर आपण त्याचे टाईप बघितले. अल्ट्रासोनिक डॉपलर फ्लोमीटर आणि टाईम डिफरन्स फ्लोमीटर. त्यानंतर हॉट वायर ॲनिमोमीटर बघितला, त्याचं वर्किंग बघितलं. तिन्ही पण सिम्पल आहेत. डायग्राम जर समजले तुम्हाला तर एक्सप्लेन करण्यासाठी काहीच अडचण नाही. तर डायग्राम ह्यात महत्त्वाचा आहे आणि जर वर्किंग प्रिन्सिपल प्रत्येकाचं महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप जर क्वेश्चन असतील तर वर्किंग प्रिन्सिपल असेल, ॲडव्हान्टेज असतील, डिसॲडव्हान्टेज असतील किंवा इक्वेशन्स असतील ह्या इक्वेशनवर हे भर देणार आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा. किंवा हॉट ॲनिमोमीटरमध्ये बघितलं आपण 2 मेथड यूज केल्या, कॉन्स्टंट करंट मेथड आणि कॉन्स्टंट टेम्परेचर मेथड. मेथडमध्ये सुद्धा विचारू शकतात की हॉट ॲनिमोमीटरमध्ये कोणत्या मेथड आपण यूज करतो. एला देतील कॉन्स्टंट करंट मेथड, बीला देतील कॉन्स्टंट टेम्परेचर, सीला देतील बोथ ऑफ दिस आणि डीला देतील नन ऑफ दिस. मग त्यातील करेक्ट आन्सर कुठलं हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे जर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन काढायचे झाले तर नंबर ऑफ क्वेश्चन्स निघू शकतात. त्यामुळं तुम्हाला डिटेल वाचणं हे महत्त्वाचं आहे. तर याचा पुढचा जो पॉईंट आपला शेवटचाच पॉईंट राहिलेला आहे 2
ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू व्हेरी मच.